नमस्कार. हे बघ निलेश, मागच्या महिन्याचा आणि या महिन्याचं धरून ना 33,500 रुपये भाडं पेंडिंग आहे तुझं. मम्मी म्हटली एक तर पैसे घेऊन ये, नाहीतर घर खाली करायला लाव. हे पा सोनू भाऊजी, आम्ही ना पुढच्या महिन्यात तुमचं सगळं भाडं देऊन टाकू. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं घर पण खाली करून देऊ. काय रे तुम्ही दोघं टेन्शन मध्ये दिवस राहिलेत, काय प्रॉब्लेम आहे का? अरे आधीच घराचं भाडं थकलंय आणि तो कोणतरी कस काय पैसे मागू रे. काय रे लय प्रॉब्लेम चालू आहे काय? अरे तुला तर माहिती ना, 5 महिन्यापूर्वी वडील एक्सपायर झाले आणि तेव्हापासून आईचा दवाखान्याचा खर्च इतका वाढलाय ना, तर काहीच पैसे राहणार घरात. आणि पप्पांची सगळी सेव्हिंग पण संपली आणि यांची नोकरी काही फिक्स नाहीये. रोजच आमचं भागत नाहीये. आता आम्ही असा विचार करतोय की गावाला कायमच राहायला जाऊ. अवयनी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असे प्रॉब्लेम येत असतात. आता आमच्या लाईफ मध्ये बी असाच प्रॉब्लेम आला होता, पण माझ्या भावानी ना टर्म इन्शुरन्स घेतला होता, त्याच्यामुळे आम्हाला ना असे फायनान्शियल प्रॉब्लेम आले नाहीत. टर्म इन्शुरन्स? अवयनी हे खूप भारी आहे. जर कधी माणसाला अनएक्सपेक्टेड सिच्युएशन मध्ये काय झालं तर त्याच्या फॅमिलीला ना पूर्णपणे फायनान्शियल सिक्युरिटी मिळते. पण हे महाग असेल ना खूप. अहो नाही वहिनी, हे खूप स्वस्त आहे. आपण आहे ना दर महिन्याला 400 ते 500 रुपये भरून आहे ना टर्म इन्शुरन्स सुरू करू शकतो आणि ह्याच्यामध्ये ना करोडोंचा कव्हरेज मिळतो, ज्याच्यामध्ये फॅमिलीचा पूर्ण खर्च